मंडळी, तुम्ही जपमाळेवर जप करता का? जप करताना आपल्याकडून कळत नकळत काही ना काही चुका होत असतात. आज मी तुमच्यासोबत जपमाळेचे असे कडक 30 उपाय सांगणार आहे. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. जपमाळ हातात घेतल्यावर सर्वात आधी तिला आदराने वंदन करावे. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या मधल्या पेऱ्यावर माळ ठेवावी आणि अंगठ्याने मणी आपल्याकडे ओढावे. जप करताना तर्जनी म्हणजेच अंगठ्या शेजारचे बोट माळेला अजिबात लागू देऊ नये. या बोटाला अहंकाराचे प्रतीक मानले जाते. माळेचे मणी एकमेकांवर जोरात आदळणार नाही याची काळजी घ्यावी. जप शांततेत करावा. माळेचे मणी नेहमी एकमेकांना जोडलेले म्हणजेच गाठ मारलेले असावेत, ते सैल नसावेत. जप करताना जेव्हा मेरुमणी येतो तेव्हा माळ ओलांडू नये, तर ती तिथूनच उलटी फिरवावी. कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून पुढे जप चालू ठेवू नये. जर चुकून मेरुमणी ओलांडला गेला तर त्याचे पश्चाताप म्हणून 6 वेळा प्राणायाम करावे. जप करताना माळ अचानक तुटल्यास ते अरिष्ट सूचक मानले जाते. अशा वेळी अरिष्ट टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जपमाळेने जप करताना नेहमी गोमुखी वापरावी, जेणेकरून माळ गुप्त राहील. जर गोमुखी नसेल तर एखाद्या स्वच्छ वस्त्राने आपला जप करणारा हात झाकून घ्यावा. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची जपमाळ स्वतः कधीही वापरू नये. प्रत्येकाची ऊर्जा वेगळी असते. जप पूर्ण झाल्यावर माळेला पुन्हा एकदा डोक्याला लावून वंदन करावे. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी. ती कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. आपण स्वतः वापरलेली माळ कधीही दुसऱ्याला भेटवस्तू म्हणून देऊ नये. माळेचा जप करताना आपले तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावे. जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन डोळे बंद करून कुलदेवतेची किंवा इष्टदेवतेची प्रार्थना करावी. जप करताना कधीही थेट जमिनीवर बसू नये. नेहमी आसन घ्यावं. मणी ओलांडताना नखाचा स्पर्श मण्यांना होणार नाही, फक्त बोटांच्या अग्रभागांचा स्पर्श होईल याची काळजी घ्यावी. जप करताना माळ नेहमी छातीच्या जवळ असावी. ती कधीही नाभीच्या खाली जाऊ देऊ नये. जप करताना माळ थेट जमिनीला स्पर्श करेल अशी लटकू देऊ नये. ती गोमुखीच्या आत किंवा वस्त्रावर असावी. जसे माळ दुसऱ्याची वापरत नाही तसेच जप करण्याचे आसनही दुसऱ्याचे वापरू नये. जप सुरू असताना मध्येच कोणाशीही बोलू नये. बोलायचे असल्यास माळ बाजूला ठेवून बोलावे आणि पुन्हा हात धुवून जप सुरू ठेवावा. जप करताना मनात राग, मत्सर किंवा चुकीचे विचार नसावेत. मन शांत असावे. आपल्या देवतेनुसार योग्य माळ निवडावी. उदाहरणार्थ, शिवसाठी रुद्राक्षाची माळ, विष्णू व कृष्णासाठी तुळशीची माळ. नेहमी 108 मणेची माळ जप करण्यासाठी वापरावी. ती शास्त्रोक्त मानली जाते. आपली जपमाळ गळ्यात घालून फिरू नये. जर ती केवळ जपासाठी वापरली जात असेल तर ती जपाची माळ गुप्त असावी. कुटुंबात सुतक, शौच किंवा इतर अशौच काळ असेल तर जपाची माळ हाताळू नये. केवळ मानसिक जप करावा. आजारपण असताना विनाकारण अंथरुणावर बसून किंवा झोपून माळ जप करू नये. या सर्व नियमांचे पालन करून रोज ठराविक वेळी केलेला जप नक्कीच सफल होतो आणि त्याचे पूर्ण फळ मिळते. तर मंडळी, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जपमाळ कशा पद्धतीने वापरता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.